मी कर्म केल्यानंतर त्याचं फळ मला जे मिळायचंय ते माझं कर्म मी व्यवहार बुद्धीनं योग्य मार्गाने करीन. त्याचं फळ तुझ्या इच्छेने ते मिळायचं असेल ते मिळू द्या, की मुळात ते मिळवण्यात माझं कल्याण असेल तेच मला मिळू द्या, ही भावना ठेवून आपण बघूया. नाही का? कर्माची गंमत खरी अशी, जे केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि केलं तर वाचतं असं आहे. त्या कर्माची गंमत अशी, मनुष्याला कोणतेही मनुष्य जन्माला येऊ द्या, तो कर्म करायला सुरुवात करतो आणि तो जे कर्म करील ते आपल्या समजुतीप्रमाणे सुखाचं म्हणून करील. एक पाळण्यात निघलं मूळ जरी पाहिलं, त्याच्या नाकावर जर माशी आली तर आईला बोलवत मी माशी उडव म्हणून, त्याचा हात तिकडे जातो आपण. हे स्वाभाविक आमचं कर्म आहे. कर्म हे अत्यंत स्वाभाविक आहे, पण ते स्वाभाविक कर्म असून आमच्या बंधनाचं जे कारण होत असेल ते केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि केलं तर वाचतं असं असेल तर उपाय असा पाहिजे का? जे कर्म माझ्या बंधनावर कारण आहे, जे भगवंताच्या आड येणार आहे, ते कर्म करा कसं करावं हेच आपल्या संतांनी सांगितलं. बरोबर. आणि माझ्या दृष्टीनं काही सांगितलं असेल ते ती कोणताच एक मार्ग करावा. तर राम करताय भावना, रामाला अर्पण करायचं कर्म किंवा रामस्मरणामध्ये कर्म करणं हा एक मार्ग आहे.